नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे कोणी आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येत आहेत आणि व्हिडिओ पाहत आहेत, त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून आमच्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड होत असतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी पैशाची गरज असते. ज्यांच्याकडे कॅशचा व्यवहार आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण 99% लोकांच्याकडे कॅश नसते. त्यामुळे कुठून तरी लोन घ्यावं लागतं. बँकेतनं लोन घ्यावं लागतं. तर ते लोन घेण्यासाठी बँक कोणती-कोणती कागदपत्र मागते, कोणती-कोणती कागदपत्र लागतात, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला थोडीशी आज माहिती देणार आहे. द लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर ॲप्लिकंट अँड को-ॲप्लिकंट. ओके. तर थोडंसं आपण ते हे घेऊया. तुम्हाला सांगताना मार्कर मला लागेल. रेड कलरचा मार्कर घेऊन टाकू आपण. एक मिनिट. ठीक आहे. आता ॲप्लिकंट आणि को-ॲप्लिकंट म्हणजे काय? तर ज्याच्या नावावर प्लॉट आहे किंवा प्लॉट घेतलेला आहे, त्याचाच तो ॲप्लिकंट राहील. त्याच्याच नावावर घर बांधलं जाणार आहे. लक्षात आलं? तर त्या ॲप्लिकंट असेल आणि दुसरा असेल को-ॲप्लिकंट. को-ॲप्लिकंट म्हणजे घरातलेच व्यक्ती. नवरा असेल तर बायको को-ॲप्लिकंट राहील. बायको ॲप्लिकंट असेल तर नवरा को-ॲप्लिकंट राहील. आणि जर लग्न झालं नसेल, मुलगा ॲप्लिकंट असेल तर त्याची आई किंवा वडील यांना को-ॲप्लिकंट घेता येतं. फक्त सिबिल चांगले असले पाहिजे. हे लक्षात घ्या दोघांचे पण. आता ॲप्लिकंट आणि को-ॲप्लिकंट ह्या दोघांचं पण आपल्याला केवायसी लागेल. केवायसी म्हणजे दोघांचेही फोटो लागतील. पासपोर्ट साईज फोटो, दोघांचं ओरिजिनल पॅन कार्ड, आधार कार्डची पुढची मागची बाजू, करंट रेसिडेन्स प्रूफ. करंट रेसिडेन्स प्रूफ मध्ये काय लागेल? तुम्ही जर भाड्यानं राहत असाल तर रेंट अग्रीमेंट लागेल. स्वतःचं घर असेल तर कुठलंही तुमचं लाईट बिल वगैरे त्याच्यावर तुमचा ऍड्रेस असतो. आता काही बँका हे हार्ड कॉपी मध्ये मागतात, म्हणजे प्रिंट आउट किंवा झेरॉक्स स्वरूपामध्ये. आणि काही बँकांना सॉफ्ट कॉपी मध्ये दिलं तरी, फोटो पाठवले तरी चालतात सर्व डॉक्युमेंटचे. आता समजा तुम्ही मेन ऍप्लिकंट जे आहे, ज्याच्या नावावर घर बांधायचं आहे, ते जर जॉबवाला असेल व्यक्ती किंवा त्यांचा इन्कम हा जॉबच्या माध्यमातून येत असेल, तर काय काय डॉक्युमेंट लागतं? तर आय कार्ड लागेल, कंपनीने दिलेलं. नसेल तरी काही बिघडत नाही, ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट लेटर किंवा कन्फर्मेशन लेटर असेल असेल तर ठीक आहे, नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हे पुढचं जे डॉक्युमेंट आहे, 3 मंथ सॅलरी स्लिप, हे मात्र कंपल्सरी आहे बरं का. एक तर सॅलरी स्लिप असायला पाहिजे किंवा तुमच्या लेटरवर जरी लिहून दिलं कंपनीने शिक्का मारून तरी चालतं. नंतर 1 इयर ऑल बँक स्टेटमेंट्स. जे बँके आहेत ज्याच्यामध्ये तुमची सॅलरी जमा होते, ती एक बँक प्लस अजून काही बँका असतील तर ते सर्व बँकांचे 1 वर्षाचे बँक स्टेटमेंट लागतील. तुमची कंपनी फॉर्म नंबर 16 तुम्हाला देत असते आयटीआर भरल्यानंतर. ओके. त्याची कॉपी लागेल. समजा तुम्ही त्या फॉर्म 16चा वापर करून तुम्ही स्वतः जर आयटीआर फाईल करत असाल तर त्या आयटीआरचं पण डॉक्युमेंट लागेल. पण ते ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाहीये. तुम्ही याच्यापूर्वी काही लोन वगैरे काढलं असताल, मग कुठलेही लोन असू दे, मोबाईल लोन असू दे, टू व्हीलर लोन असू दे, छोटं मोठं कुठलंही गोल्ड लोन असू दे, कोणतेही लोन असू दे, त्याचं लोन स्टेटमेंट लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा तुम्ही जर जॉब करणारी व्यक्ती नसाल आणि तुमचा बिझनेस असेल आणि तुम्हाला घर बांधायचं आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स मध्ये काय काय लागणार आहे? तर तुमचा जो बिझनेस आहे त्याचं शॉप ऍक्ट लायसन लागेल. हं? त्याच्यानंतर जीएसटी जर तुम्ही भरत असाल तर जीएसटी लागेल. उद्यम आधार तर कंपल्सरी आजकाल झाले, उद्यम आधार लागेल. हे जे शॉप ऍक्ट आहे ना, ह्याच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट, लेटेस्ट शॉप ऍक्टची गरज नसते बरं का. त्यामुळे जुनं शॉप ऍक्ट असेल तरच फायदा होतो. त्यामुळे बँकेशी विचारूनच तुम्ही शॉप ऍक्ट काढत चाला, ती डेट महत्वाची आहे. नंतर पाठीमागच्या 3 वर्षाचा आयटीआर लागतील. हे थोडंसं असेल ना तर तुम्हाला लोन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे आयटीआर भरत चला. ओके. जर झिरो रिटर्न फाईल असलं तरी पण आयटीआर भरत चला. आयटीआर गरजेचे असतात लोनच्या वेळेला. नसेल तर काही बिघडत नाही, ऑप्शनल आहे. नंतर लेटेस्ट 1 इयर ऑल बँक स्टेटमेंट्स, हे मात्र कंपल्सरी आहे बरं का. जेवढे काही तुमचे बँक्स आहेत, तुमचं करंट अकाउंट असेल, सेव्हिंग अकाउंट असेल, सीसी अकाउंट असेल, ते सर्व बँकांचे तुमचे लोन स्टेटमेंट असले पाहिजेत. ते लागतात. नंतर बिझनेस ऍड्रेस प्रूफ तर कंपल्सरी आहे. तुम्ही जिथं बिझनेस करता ते तुमचं रेंट अग्रीमेंट असेल, रेंटवर असेल तर, किंवा तुमचा स्वतःचा तो जागा असेल, ती जागा असेल तर तुमची लाईट बिल वगैरे गरजेचं असतं. समजा तुमचा बिझनेस इंटरप्राइजेस नसून, म्हणजे प्रोप्रायटरशिप नसून तुमची पार्टनरशिप कंपनी आहे समजा, पार्टनरशिप मध्ये बिझनेस आहे, तर तुम्ही पार्टनरशिप डीड बनवलं असेल, मेमोरंडम ऑफ असोसिएशन बनवलं असेल, म्हणजे प्रत्येक पार्टनरची रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी आणि त्याचं काय, जे पार्टनरशिप मध्ये जो काही येणारा नफा वगैरे तुम्ही कसा वाटून घेणार आहे त्याची त्यामध्ये माहिती असते. तर ही कॉपी एक लागेल, प्लस पार्टनरचे केवायसी डॉक्युमेंट्स लागतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट आली प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टीकडे बोलूया. ज्या प्रॉपर्टीवर आपण घर बांधणार आहे त्याचा सेल डीड तर झालेलं असणारच आहे तुमचं. हं? हे प्रॉपर्टी डॉक्युमेंट, ते सेल डीडची कॉपी लागेल. त्याच्यानंतर ती चेन डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे ती प्रॉपर्टी कुठून कुणाकुणाकडे विकत आली आतापर्यंत, ती बिल्डरकडनं एखाद्या पर्सनकडे आली, मग त्यांच्याकडनं तुम्ही घेतली का, त्या बिल्डरकडनं तुम्ही घेतली, ह्याचे जे वेगवेगळे सेल ह्याच्यापूर्वी जी विक्री झालेली असते त्या प्लॉटची,
वेगवेगळे मालक बदललेले असतात. फर्स्ट ओनर, सेकंड ओनर, थर्ड ओनर, फोर्थ ओनर. लक्षात आलं? त्याचे चेन डॉक्युमेंट असतात. त्याला चेन ॲग्रीमेंट म्हणतात. ती कॉपी लागेल. नंतर लेटेस्ट 7/12. 7/12 आजकाल कंपल्सरी झालेलं आहे. त्यामुळे 7/12 लागेल आणि तो पण लेटेस्ट असला पाहिजे. लेटेस्ट झोन सर्टिफिकेट असला पाहिजे. कारण झोन झोन काय असतं, की दरवर्षाला काही ना काही बदल त्याच्यामध्ये होत असतात. त्यामुळे लेटेस्ट झोन सर्टिफिकेट लागेल. झोन सर्टिफिकेट म्हणजे तो शेतीना विकास प्लॉट आहे, आर झोन प्लॉट आहे. जर एनी प्लॉट असेल तर एनी ऑर्डर लागेल. नंतर प्लॉटची ब्लू प्रिंट लागेल. ओके. किंवा मग तुमचा प्लॅन लागेल. तुम्ही जे घर बांधणार आहात, तर बिल्डरकडनं घेतला असतं तर ब्लू प्रिंट तुम्हाला मिळून जातो. आणि जर आता तुमचा स्वतःचा जर चतुर्सीमा म्हणतो ना आपण, ते गोष्टी लागतात. आणि तुम्ही आता जे काही घर बांधणार आहात, म्हणजे किती स्क्वेअर फूटचं बांधणार आहे, समजा 1000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करणार आहात, तर त्याबद्दल तुम्ही त्याचा प्लॅन काढलेला असेल, तो आर्किटेक्चर तुम्हाला देतो. साध्या आर्किटेक्चरकडे जरी प्लॅन घेतलात ना तरी चालतो. हे प्लॅन लेआउट वगैरे त्याचं एस्टिमेट वगैरे लागतं. आता तुम्ही एस्टिमेट म्हणजे काय, 1000 स्क्वेअर फूट बांधकाम केलंय, समजा आता मार्केटला कितीही रेट असेल, 1400 रेट असेल, 1200 रेट असेल, 1500 रेट असेल, तर त्या रेट प्रमाणे समजा एक 1500 रुपये स्क्वेअर फूट रेट आहे, तर 15 गुणिले 1000 स्क्वेअर फूटचं किती होणार, तर 15 लाख रुपयाचं तुमचं एस्टिमेट होतं. त्याच्या 80% बँक तुम्हाला लोन देते. लक्षात आलं का? 15-28 असे 12 लाखापर्यंत तुम्हाला ते लोन मिळतं. तर गणित असतात त्याची काही. आणि बँक तुम्हाला काय करत, तुम्ही मस्त 1500-1600 स्क्वेअर फूट जरी पकडला तर बँक ते नाही पकडत. बँक काय पकडणार आहे, प्रत्येक बँकेचा एक रेट फिक्स असतो. जनरली 1200 रुपये स्क्वेअर फूट बँक रेंट पकडते. 1200 गुणिले 1000 स्क्वेअर फूट किती झाले, 12 लाख रुपयाचं झालं. 12 लाखाच्या 80%, 12×8 = 96, 9,60,000 रुपये तुम्हाला लोन मिळून दिलं जातं. आता हे पण लोन तुम्हाला टप्प्याटप्प्या मिळतं, लगेच मिळत नसतं. पाया काढल्यानंतर तुम्हाला जेवढं जेवढं काम झालंय तेवढं तेवढं तुम्हाला लोन मिळणार. लक्षात आलं? म्हणजे पहिला तुम्हाला पैसे घालायचे असतात आणि मग तुम्हाला बँक लोन देत असते. हे कन्स्ट्रक्शन लोन अशा प्रकारचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, ग्रुपमध्ये शेअर करा तुमच्या. आणि जे जे लोक नवीन आलेत माझ्या चॅनलवर, त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.